ज्या 2 दिवसापूर्वी आमदार साहेबांच्याबद्दल कुठला विकास निधी काही केलेला नाही त्याचा खुलासा करण्यासाठी आम्ही पत्रकार परिषद म्हणजे बोलून ही आम्ही माहिती तुम्हाला देतो. आतापर्यंत मी फक्त वनवे गावाचा तुम्हाला एक मुद्दा मी सांगतो की बाबा ज्यांनी तो प्रश्न तो तयार केला की बाबा कुठलाही निधी न देता तर खालापूर नगरपंचायतमध्ये वनवे गावामध्ये जी आताची जी वनवे आदिवासी वाडी आहे ती बरेच वर्षापासून पाण्यासाठी म्हणजे हे होती वंचित होती. त्याच्यासाठी आमदार साहेबांनी ज्या टायमाला आम्ही इलेक्शनला सामोरं जाताना साहेबांनी त्यांना शब्द दिला होता की बाबा ज्या टायमाला आमची इथे सत्ता येईल किंवा हे येईल तेव्हा तुमचा आम्ही वॉटर स्कीमचा प्रश्न मार्गी लागू. त्या अनुषंगाने आमदार साहेबांनी आम्हाला आदिवासी वाढीसाठी 40 लाखाची वॉटर स्कीम मंजूर करून दिली आणि दिसती दिली न देता तर तिचा काम पण पूर्णत्वास देऊन आम्ही ते आदिवासी वाडी लोकांना आम्ही ते पाणी देतोय, वापरण्यासाठी ते पाणी आम्ही त्यांना देतोय. आणि तेच 40 लाखाचा निधी न देता तर आदिवासी वाडीसाठी पूर्ण आम्ही जी एक दुसरी खोंडेवाडी म्हणून तिथं आम्ही 25 लाखाचा रोडची कामं केलेली आहेत जी आदिवासी वाडीसाठी हे केलेली आहेत हे करण्यासाठी. आणि राहिलेले दुसरी गोष्ट एक लाईटचा विषय पण आम्ही आदिवासी वाडी आणि जे गावात आत्ता आम्ही ऑलरेडी पहिले बसवलेले आहे ते निधी मंजूर झाले त्याच्यात. आणि अजून परत वनवे गावामध्ये जो आमचा समाज मंदिर आहे भैरवनाथ मंदिर म्हणून तिथं साहेबांनी आम्हाला निधी दिला, तिथं त्याचं काम पण पुरवतं ते पूर्ण झालेलं आहे. त्याच्यानंतर जो वनवे गावासाठी जे आम्हाला धोबी घाटाचं महिलांसाठी जे हे होतं बाबा धुण्यासाठी प्रॉब्लेम होतं ते आम्हाला आमदार साहेबांच्या मार्फत ते पण काम आम्ही पूर्वता देऊन ते पण काम विकासाच्या मार्फतून पूर्ण केलेलं आहे. त्याच्यानंतर जे वनवे गावातलं जे सार्वजनिक म्हणजे जे लाईटचं समस्या होती तिथं जेव्हा यांनी जे प्रश्न निर्माण केला होता आमदार साहेबांनी लाईटची पण व्यवस्था केली नाही. पण मी आज तुम्हाला नाव सांगतो की ज्या ज्या ठिकाणी आमदार साहेबांच्या माध्यमातून जे लाईट लागली गेलेली आहे का बाबा जिथं आज आमचे जे गावाच्या शेजार बाहेर जी लोक वस्ती आहे तिथं आमदार साहेबांच्या मार्फतून जे वसंत पवार चंद्र पवार जे नंदू मगर त्यांच्या घराच्या साईडला तिची पोल बसून नवीन लाईट लावलेली गेलेली आहे. दुसरी गोष्ट आमच्या गावाच्या वरच्या विहिरीकडे जाणारा रस्ता आहे ते विहिरीकडच्या रस्त्याला जाणारा जिथं सिद्ध आमच्या स्टँडमध्ये जे महिला आमच्या पाणी वगैरे भरतात त्या ठिकाणी लाईटची व्यवस्था केलेली साहेबांनी. त्याच्यानंतर दुसरं वरती एक समीर पाटील त्यांच्या घरापाशी तिथं लाईटची व्यवस्था केलेली आहे. पण अजून म्हणजे जे आमच्या देवळीच्या साईडचे जे सुदाम पार्टे त्यांच्या घराला पण जिथं पण लाईटची व्यवस्था होती तिथं पण आमदारच्या मार्फतूनच लाईटची व्यवस्था केलेली. म्हणजे हे पण मुद्दा असा आहे की बाबा जे विरोधक बोलतात की बाबा तुम्ही लाईट सुद्धा लावू शकता तर ते पण आम्ही आमदार साहेबांच्या मार्फत या गोष्टी केलेल्या आहेत. जवळजवळ आम्ही पहिल्या याच्यामध्ये 1 कोटीची कामं आम्ही अगोदरच म्हणजे आमदार साहेबांच्या मार्फतून ती पूर्ण केलेली आहेत. आणि त्याचे काही रस्त्या जिथं काही ठिकाणी असं पण झालेलं आहे. आमचा एक मशावणीचा रस्ता जाणार आहे तर मशावणीच्या रस्त्याला आम्हाला साहेबांनी जवळ 13 लाखाचा निधी आम्हाला दिला आहे. पण तिथं तांत्रिक अडचण म्हणजे जिथं शेतकऱ्यांचं अडचण असल्यामुळे आम्ही तो रस्ता अजून म्हणजे पुन्हा तर नेऊ शकणार पण थोड्या दिवसात त्या पण शेतकऱ्याच्या आमचं हे बोलणं झालं तोही रस्ता आमदार साहेबांच्या मार्फतून पूर्ण होईल. ही झाली फक्त जी आता जे म्हणतो मी 1 कोटीची कामं जी साहेबांच्या मार्फतून पूर्ण झालेली आहे. त्याच्यानंतर वनवे गावासाठी आतापर्यंत आम्हाला साहेबांनी आता परत जी 10 कोटीची निधी आम्हाला दिला त्याच्यात वनवे गावासाठी 1.5 कोटी मंजूर आम्हाला साहेबांनी करून दिले. त्याचे निविदा करते सगळे टेंडर तर सगळे ओके. त्याच्यातून फक्त तुम्हाला नाव वाचून दाखवतो. वनवे जे आदिवासी वनवेवाडी आहे तिथं सभा मंडप दिलेला आहे. वनवे कोंडेवाडी आमच्याकडे 2 आदिवासी वाडी दोन्ही वाड्यामध्ये सभा मंडप दिलेले आहे. आणि जे लाईटच्या सुविधा आम्ही परत जिथं आम्हाला कमी भासत होत्या तिथं आम्ही साहेबांच्या मार्फत करून परत आम्हाला लाईट वनवे गाव आणि गावासाठी आम्हाला परत तिथं 10 लाखाचा निधी आमदार साहेबांच्या मार्फतून मंजूर झालेला आहे. एक आमचा बरेच दिवसापासून वनवे गाव जे म्हणजे आउट साईडची काही घरं होती तिथं गटारचा प्रश्न निर्माण होता. त्या गटारासाठी पण आमदार साहेबांनी जे संजय पार्टे ते कृष्णा मगर यांच्या घरापर्यंतचा रस्ता तो पण गटार ते पण आम्हाला साहेबांनी हे करून दिलेलं आहे. त्याच्यानंतर जो एक आमचं बांधव आहे जे मागच्या ह्याच्या टायमाला त्यांनी शब्द दिला होता आणि जे विरोधक बोलतात आता आम्हाला की बाबा साहेबांनी काय केलं तर त्यांनीच त्या टायमाला निवडून आता येण्यासाठी साहेबांनी म्हणजे त्या शब्द दिला होता की बाबा आम्ही निवडलं तुमचा आम्ही रस्ता करू. तर त्यांच्या तिथला जो रस्ता आहे जो विश्वास पार्टे ते जे हे विश्वास पार्टे ते बबन मोरे यांच्या घरापर्यंत रस्ता पण साहेबांच्या मार्फतूनच मंजूर होऊन तो काम म्हणजे पुनर्स्थित निघालेला आहे. त्याच्यानंतर दुसरे त्यांचं आमचं भैरवनाथ मंदिर आहे. भैरवनाथ मंदिर ते सुदाम पार्टे यांच्या घरापर्यंत पण रस्ता साहेबांच्या मार्फतून रस्ता केला. जे विरोधकांच्या म्हणजे घराच्या जे आम्हाला तशी बोलले बाबा तुम्ही काय केलं तर त्यांच्या घराजवळ त्यांचे स्वतः ते तयार त्या टायमाला मापं घ्यायला पण ते स्वतः होते. पण ही गोष्टी त्यांना माहिती पाहिजे बाबा ते काम आपण पूर्ण केलेले. अजून तुम्हाला म्हणतो वनवे गावाची जी मशानभूमी जी आमच्या म्हणजे पुढती पाहिजे आवश्यक तिथं पण आरसीसी मशानभूमी आमची तयार होती. ती पण आता पावसाळी असल्यामुळे आम्ही काम करू शकत म्हणून पावसाळा गेल्यानंतर आम्ही तिचं काम लगेच चालू करून त्या गोष्टी करतोय. नंतर समीर पार्टे यांच्या घरासमोरचा एक रस्ता आहे. वनवे गावात आम्ही जी आमची बरेच वर्षापासून जी पाईपलाईन आहे ती पाईपलाईन आमची म्हणजे पूर्ण गंजलेल्या अवस्थेत त्यामुळे लोकांना पाणी मिळतं म्हणून आम्ही नवीन पाईपलाईन तिथं पण आम्ही गावात संपूर्ण लाईन चेंज बदलून आम्ही नवीन पाईपलाईन तिथे आम्ही टाकतोय.
वनवे गावासाठी गणपती जे विसर्जनासाठी आम्हाला ते घाट पाहिजे होतं, ते पण साहेबांच्या माध्यमातून हे करून आम्ही ते गणेश घाट पण आम्ही आता पावसाला गेल्यानंतर चालू करतो तशी हे करून. आणि थोडक्यात म्हणजे म्हणत होतं की बाबा, विरोधकांनी म्हटलं तर बाबा तुम्ही आतापर्यंत काय केलं ना, पाण्याचा प्रश्न मोठा, पाण्याचा प्रश्न निर्माण होतो तो केलाच नाही. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो का हे मंजुरी जवळ मला वाटतं एप्रिल महिन्यामध्येच पाण्याची मंजुरी आली. आचारसंहिता असल्यामुळे तो काम आम्ही टेंडर काय काढू शकलो नाही त्याच्या त्या टायमाला. आचारसंहिता उठल्यानंतर काढत होते, पण आचारसंहिता अजून पण चालू असताना आम्ही राज्य निवडणूक आयोगाचा आम्ही हे पत्र व्यवहार केले. त्याचं पत्र पण माझ्याकडे आहे किंवा अशी पाण्याची व्यवस्था आहे, हे आहे पत्र व्यवहार आमच्याकडे आहे. तर अशी पण त्याची राज्य निवडणूक आयोगाची आम्ही त्याची परमिशन घेऊन त्याची निविदा काढलेली आहे. आणि ती वॉटर स्कीम जे आहे ते आता तुम्हाला आम्ही निविदा पण तुम्हाला दाखवतो का आम्ही 23 कोटी 25 लाखाची निविदा आम्ही पब्लिश केलेली आहे. तिचं मला वाटतं येत्या 16 तारखेला त्याचा हे दिसणार, ऑनलाईनला 16 तारखेला दिसणार टेंडर प्रोसिजर पूर्ण झालेली आहे. आणि हे जर आमदार साहेबांच्या मार्फतून जर एवढी जर वॉटर स्कीम होत असेल तरी विरोधक नसेल तर काय काम करत नसेल तर मला वाटतं ह्याच्यासारखं त्यांना मला वाटतं मग दुसरे त्यांनी. आणि ते स्वतः नगरसेवक आहेत, त्यांना माहिती पाहिजे का नगरपालिकेमध्ये कुठे बाबा म्हणजे स्कीम आलेले आहेत, कुठले काय केले तर त्याचा त्यांनी त्या गोष्टीचा अभ्यास करून त्या गोष्टी बोलायला पाहिजे असं मला तरी वाटतं त्या टायमाला. मी त्यांना सांगू इच्छितो वनवाडी परिस्थिती त्या टायमाला पण तुम्ही का पूर्ण राष्ट्रवादी म्हणून तिथं निवडून नव्हता आला की तशी त्या टायमाला पण तुमच्याबरोबर शका पक्षाबरोबर असल्यामुळे बीजेपी असल्यामुळे तुम्ही निवडून आला होता. राजेश पार्टे त्यांनी आमदारांबद्दल असं बोललं होतं, चॅलेंज केलं होतं आमदारांना बाबा मी निवडून यायला कुठल्याही वार्डमधून निवडून शकतो, तिथं राज्यामधून समजा हे करून गोष्टी केलं तर मी निवडून शकतो. मी पण त्यांना असं विचार करतो की बाबा बाकीचं वार्ड राहू द्या, पण ज्या वार्डमधून तुम्ही आता निवडून आलात, जो तुमचा स्वतःचा वार्ड आहे, तुम्हाला असं वाटतं का खरोखरच तिथं बाबा माझं वार्ड आहे किंवा मी ते निवडू शकतो, तर तिथं त्यांनी राजीनामा द्यावा आणि तिथून त्यांनी परत निवडून दाखवावा. मग आम्ही त्यांना समजू बाबा कोण कुणाचं, मग दूधचं दूध पाणीचं पाणी त्या टायमाला क्लिअर गोष्ट ती होऊन जाईल तशी. राजेश पाटे खालापूर नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष होते. त्यावेळेस 2021ला नगरपंचायत ग्रामपंचायत नगरपंचायतीची ज्यावेळेस 2021ला एक काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेची युती म्हणून आपण या ठिकाणी लढलो होतो 2021ला. त्याप्रमाणे त्यांना प्रभाग क्रमांक 5 मध्ये आपण उमेदवारी दिलेली होती. त्यांच्याकडून जो प्रश्न उपस्थित केलेला होता की युती धर्म पाळला गेला की नाही, तर मुळात जर युती धर्म जर पाळला नसता तर तुम्हाला नगरसेवक म्हणून निवडून आणणं हे युती धर्म पाळण्यासारखंच आहे. त्यानंतर युती धर्म म्हणून युतीच्या माध्यमातून उपनगराध्यक्ष म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी नगरपंचायतीमध्ये आपण रुजू केलं आणि ही किमया सर्व आमदार साहेबांच्या माध्यमातूनच त्यांना केलेली आहे. माननीय आमदार साहेबांच्या माध्यमातून गेली 2.5 वर्षामध्ये जी गेली 25 वर्ष कामं झाली नाही, 50 वर्षाच्या माध्यमातून जरी कामं झाली नाहीत, ती कामं आमदार साहेबांनी नगरपंचायतीमध्ये जी कामं केलेली आहेत ती अभूतपूर्व आहे. जवळजवळ 14 कोटीचा फंड या खालापूर नगरपंचायतीमध्ये त्यांनी या ठिकाणी आपल्या खालापूरवासियांना देऊन विकास कामांचा गंगाजळ इथं हे केलेले विकास कामाची गंगाजळ. आमदारांच्या झालेल्या विकास कामाला तुम्ही काही उत्तर देऊ शकत नाही म्हणून ही काहीतरी थातूरमातूर प्रश्न उपस्थित करतात आणि या प्रश्नाचं मी खंडन करतोय. आत्तापर्यंत खालापूर नगरपंचायतीच्या माध्यमातून प्रथम नगरोद्यान विकास योजनेच्या अंतर्गत 1,73,00,000 लाख म्हणजे 2021-22च्या याच्यामध्ये 1,73,00,000 लाखाची कामं या नगरपंचायतीमध्ये झाली. त्यानंतर 1.5 कोटीची कामं आमदार साहेबांच्या माध्यमातून झाली. त्यानंतर आता जवळजवळ 10 कोटीची कामं या ठिकाणी प्रस्तावित कामं चालू आहेत. त्यामुळे आणि खालापूर नगरपंचायतीला जो पाण्याचा प्रश्न भेटतो होता तो प्रश्न आता मार्गी लागणार आहे. जवळजवळ 28 कोटीच्या रकमेची योजना या ठिकाणी मंजूर झालेली आहे. आता टेंडर प्रोसेस बाकी आहे. नंतर मी राजेश पार्टे आमचे मित्र यांना वाढीचे शुभेच्छा देतो. त्यांना उपनगराध्यक्ष पद साहेबांनी बसवले. ते पद गेल्यापासून ते त्यांच्या भाषेत बदल झालेला आहे. ते काय बोलतात मीडियासमोर काय बोलतात त्याला भान त्यांना राहिलेला नाही आहे. आम्ही निंबोड्या गावासाठी काय केले, दानवाडीसाठी काय केले हे सर्वांना माहिती आहे. परंतु पुन्हा तरी तुम्हाला सांगतो, दानवाडी निंबोड्या गावासाठी आम्ही जवळजवळ 1,90,00,000 कामं केलेली आहेत. टाइम्स डिजिटलला लाईक करा,
शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.